नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॉब्लेम सेट 4A यातील काही उदाहरणं सोडवणार आहोत, काही प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे जे काही प्रश्न असतील म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 6 हे प्रश्न पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेले आहेत। काही विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील तर पाहून घ्या, बघून घ्या, ते उदाहरणं वहीमध्ये सोडवून घ्या। आणि मित्रांनो, अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व उदाहरणं तुमच्या संग्रही राहतील। आज आपण प्रश्न क्रमांक 7 प्रॉब्लेम सेट 4A मधील प्रश्न क्रमांक 7 मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल किंवा तुम्ही पाठ्यपुस्तक जर समोर ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल। अ डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 विथ GST टू पोलीस कंट्रोल रूम. रेट ऑफ GST इज 12%. फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST चार्ज्ड बाय द डीलर. ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. एकदम सोपं उदाहरण आहे, सोपा प्रश्न आहे। यामध्ये काय केलेलं आहे, वॉकी टॉकी पुरवणाऱ्या एका व्यापाऱ्यानं पोलीस स्टेशनला किंवा पोलीस कंट्रोल रूमला वॉकी टॉकी संच पुरवलेला आहे आणि त्याची किंमत आहे ₹84,000। किती हजार रुपये? ₹84,000। आणि काय म्हटलेलं आहे इथं, विथ GST, म्हणजे या 84,000 मध्ये जो 12% GST आहे, 12% GST आहे, तो यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। ओके, म्हणजे GST सेपरेट इथं काय तुम्हाला दिलेलं नाही, तर विथ GST घेऊनच ही काय केलेली आहे, ₹84,000 दर लावलेला आहे। फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST. स्टेट म्हणजे SGST अँड CGST. स्टेट GST, सेंट्रल GST हा काढायचा आहे आपल्याला। आणखीन काय काय करायला सांगितलेलं आहे, ऑल्सो फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. आणि त्याचबरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ही झाली पूर्ण विथ GST, पण फक्त टॅक्स, ओके, ज्या रकमेवर टॅक्स लावून ही रक्कम आलेली आहे ती रक्कम सुद्धा आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे। ती याच्यापेक्षा कमी असणार आहे, बरोबर आहे का? कोणत्या तरी X या रकमेवर प्लस टॅक्स आहे, GST आहे, आणि बरोबर ही रक्कम घेतलेली आहे। लक्षात घ्या, कोणत्या तरी एका रकमेवर GST 12% लावलेला आहे आणि ही 84,000, म्हणजे 84,000 पेक्षा नक्कीच ती रक्कम किंमत कमी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या, म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर। आणि त्यानंतर मग स्टेट GST आणखीन सेंट्रल GST आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, विचारलेला आहे किंवा काढायला सांगितलेला आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 जो आहे आताच मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे। तर आपण काय करायचं आहे, रेट ऑफ वॉकी टॉकी, रेट ऑफ वॉकी टॉकी सेट इज इक्वल टू ₹84,000 विथ GST म्हटलेलं आहे। लक्षात घ्या, विथ GST हे महत्वाचं आहे, म्हणजे GST रकमेवर त्या लावून ही काय केलेली आहे, जी आलेली रक्कम 84,000 आहे ती। आता मग याची जी मूळ किंमत असेल, बरोबर आहे का, GST सोडून मूळ किंमत, त्याला म्हणू आपण, काय म्हणू आपण, व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज इक्वल टू, बरोबर आहे का, व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी काय येईल हो, तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST। लक्षात घ्या, म्हणजे ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती याच्यापेक्षा कमी असणार आहे, त्यावर किती आहे, 12% GST घेतलेला आहे, आणि या दोघांची बेरीज ती ₹84,000 आलेली आहे या सेटची किंमत। ओके, मग आपण काय करू, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, बरोबर आहे का, टॅक्सेबल व्हॅल्यू मिळवायची आहे। म्हणून आपण काय करू, इफ टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 असं जर आपण समजलं तर रेट ऑफ GST
rate of GST is equal to 12%, that is rupees 12. दॅट इज रुपीज 12% म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये. आपण 100 रुपये मांडलेला आहे, म्हणजेच इथं किती आली? 100 रुपयाला 100 रुपयाच्या 12% म्हणजेच 12 रुपये. ओके. आणि मग आता इथं काय म्हणायचं आहे? व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज इक्वल टू 100 प्लस रुपीज 12 इज इक्वल टू रुपीज 112. हे समजतंय का? बघा, पहिल्यांदा आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढावी लागेल, कारण का ही जी आहे ही पूर्ण किंमत आहे त्या सेटची विथ GST, म्हणजे GSTला त्यात घेतलेलं आहे. आणि त्यामुळे टॅक्सेबल व्हॅल्यू काढण्यासाठी आपण त्या सेटची 100 रुपये किंमत मानू. GSTचा दर आहे 12%. 12% म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये, म्हणजे 100 रुपयाची वस्तू ती आपल्याला किती रुपयाला पडेल? 112 रुपयाला मिळणार आहे. बरोबर, त्यामध्ये GST 12 रुपये. ओके. आणि मग आता इथं बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल रेट म्हणू इथं. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 100 रुपये. तेव्हा याचा टोटल रेट किती आहे? 112. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का हो? याकरिता माहीत नाही. आणि तेव्हा त्याचं टोटल किती आहे? 84,000 रुपये. लक्षात घ्या. अँड देअरफॉर यावरून तिरकस गुणाकार केला तुम्ही तर x गुणिले 112 बरोबर 100 गुणिले 84,000. एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला. x बरोबर 100 गुणिले 84,000 छेद 112. x बरोबर, आता हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला याची किंमत येईल 75,000 रुपये. 75,000 रुपये. लक्षात घ्या. हे सोडवल्यानंतर तुम्हाला याची किंमत म्हणजे 112 ने 84,000ला भागिले केलं आणि त्याला 100 गुणिले केलं तर 75,000 रुपये. तुम्ही ही आकडेमोड करू शकता. x बरोबर 75,000 म्हणजे आपले जे टॅक्सेबल व्हॅल्यू असेल, अँड देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज इक्वल टू रुपीज 75,000. 75,000 रुपये. म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारला की नाही, काय विचारलेला आहे? ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दॅट सेट. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज 75,000. ओके. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर GST. ओके. अजून आपण GST काढलेलं नाही या रकमेवर, बरोबर का? आणि म्हणून मग GST इज इक्वल टू, आता कशाचे जी ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बरोबर का? म्हणजेच रुपीज 75,000 इंटू 12/100 इज इक्वल टू, या 2 शून्याला या 2 शून्य गेला म्हणजे 12,000 25 60 82 90 म्हणजे 9,000 रुपये. GST किती आला? 9,000 रुपये. इथं लिहा वाटलं तर GST इज इक्वल टू रुपीज 9,000. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे? स्टेट GST इज इक्वल टू 1/2 इंटू GST. हे आपल्याला सूत्र माहीत आहे. GSTच्या अर्धा CGST आणि SGST असतो. आणि म्हणून मग 1/2 इंटू 9,000 इज इक्वल टू रुपीज 4,500. आणि आता मित्रांनो तुम्ही मला सांगा बघू, SGST जर 4,500 असेल तर CGST किती असेल? CGST इज इक्वल टू रुपीज 4,500च असणार आहे. कारण का CGST आणि SGST हे अर्धे अर्धे असतात. कुणाच्या? GSTच्या 9,000च्या अर्धा 4,500, CGST 4,500. अशा पद्धतीनं आपण तिन्ही प्रश्नांची यामध्ये उत्तरं आपण शोधलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न.
A wholesaler purchased electric goods for the taxable amount of rupees 1,50,000. He sold it to the retailer for the taxable amount of rupees 1,80,000. A retailer sold it to the customer for the taxable amount of rupees 2,20,000. Rate of GST is 18%. Show the competition of GST in tax invoices of sales. Also find the payable CGST and payable SGST for wholesaler and retailer. उदाहरण मोठं आहे, उत्तरसुद्धा याचं मोठं असणार आहे. 8वा प्रश्न आहे, स्टार मार्क केलेला आहे. याचा अर्थ थोडासा हा काय होणार आहे, अवघड पातळीवरचा असणार आहे. तर काही अडचण नाही, आपण सोडवायचा प्रयत्न करूया. हळूहळू प्रत्येकाचं जे काही दिलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा होलसेलरनं काय केलेलं आहे, एक इलेक्ट्रिक वस्तू, एक म्हणूया किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू. अ होलसेलर परचेस्ड इलेक्ट्रिक गुड्स फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ 1,50,000. म्हणजे इथं एक चेन दिलेली आहे. होलसेलर होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर. ओके, होलसेलरनं काय केलेलं आहे, होलसेलरनं परचेस केलेला आहे, खरेदी केलेला आहे. म्हणजे अजून याच्या इकडं जो मुख्य असणार आहे त्याच्याकडून होलसेलरनं परचेस केलेला इलेक्ट्रिक गुड किती रुपयाला, तर 1,50,000. 1,50,000. यानं काय केलेलं आहे, हे याला विकलेलं आहे, रिटेलरला. सोल्ड. ओके, सोल्ड केलेलं आहे, विकलेलं आहे. कितीला विकलेलं आहे, तर ते विकलेलं आहे रुपीज 1,80,000. बघा, 1,50,000ची वस्तू त्यांनी काय केलेली आहे, 1,80,000ला विकलेली आहे. आणि रिटेलरनं त्याच्यावर काय केलेलं आहे, कस्टमरला विकत असताना तीच वस्तू 2,20,000 2,20,000 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे. बघा, 1.5 लाखाची वस्तू कस्टमरच्या हातात येईपर्यंत 2,20,000 रुपये त्याची किंमत झालेली आहे. आणि हे करत असताना या सगळ्यांच्या मध्ये GST जो आहे तो GST आहे 18%. GST किती आहे, 18%. म्हणजे इथून इथपर्यंत ती वस्तू जाईपर्यंत प्रत्येक वेळेला या वस्तूवर 18% GST आकारलेला आहे. या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे बेसिक माहिती आहे. ही बेसिक माहिती आपल्याला माहीत पाहिजे. होलसेलरनं अजून इकडून घेतलेलं आहे, बरोबर आहे का, अजून इकडून त्यानं म्हणजे होलसेलरनं याला सोल्ड केलेलं आहे, तर यानं याच्याकडून परचेस केलेला आहे. तसा होलसेलरनं याला सोल्ड केलेला आहे, पण होलसेलरनं कुणाकडून तरी घेतलेला आहे, म्हणजे परत हा परचेस पण इथं केलेला आहे. म्हणजे याला काय झालेलं आहे, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट पण याला लागू झालेला आहे. यानं सोल्ड केलेलं आहे, म्हणजे याचा आउटपुट टॅक्स पण यानं घेतलेला आहे. ओके, आणि यानं काय केलेलं आहे, याच्याकडून खरेदी केलेलं आहे, म्हणजे याला सुद्धा इनपुट टॅक्स असणार आहे. यानं इकडं दिलेलं आहे कस्टमरला. ओके, आणि प्रत्येक वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, 18% GST आकारलेला आहे. बघूया आपण, हळूहळू सोडवत जाऊया. तुमच्या लक्षात येईल, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कस्टमर, अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा आपल्याला, होलसेलर परचेस्ड इलेक्ट्रिक गुड्स फॉर द टॅक्सेबल अमाऊंट. आणि म्हणून मग इथं काय करायचं आहे, टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक गुड्स इज रुपीज 1,50,000. 1,50,000 बरोबर आहे. आणि याच्यावर काय केलेलं आहे, रेट ऑफ GST अँड रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. आणि म्हणून मग होलसेलरनं GST किती पेड केला, कारण का होलसेलरनं कुणाकडून तर घेतला असणार आहे. आणि म्हणून इथं लिहूया आपण, होलसेलर पेड GST इज इक्वल टू 1,50,000
50,000 इंटू 18/100 इज इक्वल टू रुपीज. या दोन शून्याला या दोन शून्य गेला, बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला 1800 1800 बरोबर आणि 27,000 रुपये. याचं उत्तर किती येतं? 27,000 रुपये. 27,000 रुपये हा होलसेलरनं पेड केलेला जीएसटी आहे. पेड करतो म्हणजे त्याचा तो ICT झाला, सॉरी ITC झाला, लक्षात घ्या. अँड देअरफॉर ITC फॉर होलसेलर इज इक्वल टू रुपीज 27,000. लक्षात घ्या ITC. आता होलसेलरनं काय केलेलं आहे? ही वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू काय केलेली आहे? विकलेली आहे. आणि म्हणून मग आता म्हणू आपण होलसेलर सोल्ड, बरोबर का? सोल्ड म्हणजे विक्री केलेली आहे. टू रिटेलर, कुणाला? रिटेलरला. रिटेलरला काय केलेलं आहे? विकलेलं आहे. फॉर टॅक्सेबल अमाऊंट किती आहे रिटेलरला? तर रुपीज 1,80,000. मगाशी मी सांगितलं 1.5 लाखाची वस्तू 1,80,000ला विकलेली आहे. याच्यावर रेट ऑफ GST हा नेहमी 18%चा आहे. उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे, प्रश्नामध्ये दिलेला आहे. म्हणजे आता यानं काय केलेलं आहे? विकताना 18% घेतलेला आहे. म्हणजे तो झाला का आउटपुट टॅक्स. आणि म्हणून इथं म्हणू आपण आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 1,80,000 इंटू 18/100 इज इक्वल टू रुपीज. या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या. 1,800 गुणिले 18 म्हणजे 32,400, 32,400. ओके. आता हे होलसेलरचं झालं. आता होलसेलरचं टॅक्स इनवाइस असेल, बरोबर का? होलसेलर्स टॅक्स इनवाइस. टॅक्स इनवाइस म्हणजे त्यानं जी बिल पावती केलेली असेल त्याच्यावर काय येणार आहे? CGST SGST येणार आहे की नाही? आणि म्हणून मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 इंटू आउटपुट टॅक्स म्हणू किंवा GST म्हणू, बरोबर? म्हणजे 1/2 इंटू 32,400. 2 न भागा 2 1 2 सख्ख 12 2 4 म्हणजे रुपीज 16,200. 16,200 हा CGST आणि SGST या होलसेलरच्या टॅक्स इनवाइसमध्ये आला. आपल्याला पुढे प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे का? ऑल्सो फाइंड द पेएबल CGST अँड पेएबल SGST फॉर होलसेलर अँड रिटेलर. होलसेलर अँड रिटेलर म्हणजे याचं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे 16,200. होलसेलरचा CGST 16,200 आणि होलसेलरचा SGST 16,200. आता या होलसेलरनं टोटल टॅक्स दिला किती मग? बरोबर आहे का? टोटल टॅक्स दिला किती? तर मग आपल्याला इथं काय म्हणलं पाहिजे? GST पेएबल बाय होलसेलर. GST पेएबल बाय होलसेलर काय होणार आहे? आउटपुट टॅक्स म्हणजे यानं दिलेला आणि यानं घेतलेला, बरोबर आहे का? होलसेलर कुणाकडून तरी घेतलेला हे इलेक्ट्रिक गुड्स, त्यावेळेला त्यानं दिलेला आणि ज्याला विकलेला आहे रिटेलरला त्याने त्यावेळी 18% घेतलेला. या दोघांची काय करायचे? डिफरन्स काढायचे आहे, वजाबाकी करायची आहे. आणि म्हणून मग आउटपुट टॅक्स अशा प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत आपण. मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. आता याचा आउटपुट टॅक्स किती आहे? 32,400. आणखीन हे किती आहे? ITC किती आहे? दिलेला आहे किती? तर 27,000, बरोबर आहे का? म्हणजेच रुपीज 32,400 मायनस रुपीज 27,000 इज इक्वल टू 32,400 वजा 27,400 म्हणजे रुपीज
5,400. ओके, म्हणजे होलसेलरनं GST पे केलेला किती आहे? 5,400. कारण का होलसेलरनं जेव्हा मुख्य माणसांच्या कंपनीकडून घेतला त्यावेळेला जो दिलेला आहे तो ITC, बरोबर आहे का, आणि रिटेलरकडून घेतला तो आउटपुट टॅक्स. या दोघांची जी वजाबाकी असेल, फरक असेल, तेवढाच त्यांना काय करावा लागतो? भरावा लागतो. आता हे झालं टोटल. मग आता आपल्याला काय करायचं आहे? CGST पेड बाय होलसेलर. आता हे सोपं आहे आपल्याला, बरोबर का. एकदा आपल्याला GST माहीत झाला की आपल्याला CGST काढू शकतोय. मी एकदमच इथं लिहितो CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST इज इक्वल टू 1/2 इंटू किती आहे हो? 5,400, बरोबर आहे का. 4 बेस 14 म्हणजे ₹2,700, बरोबर आहे का. आता हे झालं होलसेलरचं, हे झालं होलसेलरचं. एवढं लिहून घ्या. आता आपण रिटेलरचं असंच घ्यायचं आहे. ओके, रिटेलरचं पण हेच याच पद्धतीनं शोधायचं आहे. एवढं लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा, हे होलसेलरचं रिटेलरपर्यंत माल आलेला आहे. आता रिटेलरनं काय केलेलं आहे? तो माल कस्टमरला विकलेला आहे, बरोबर आहे का. मग आता रिटेलरनं कस्टमरला किती याला विकलेला आहे? कस्टमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज. कस्टमरनं ग्राहकाला कितीला विकलेला आहे तो? तर 2,20,000, 2,20,000, बरोबर आहे. 2,20,000ला विकलेला आहे. याच्यावर त्यानं काय केलेलं आहे? रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% आहे. उदाहरणामध्ये किंवा या प्रश्नामध्ये सर्व या व्यवहारावर GST रेट हा 18% दिलेला आहे. आणि म्हणून मग यानं काय केलेलं आहे? याच्याकडून घेत असताना, होलसेलरकडून घेत असताना, बरोबर आहे की नाही, काय केलेलं असणार आहे? टॅक्स दिलेला असणार आहे. आणि म्हणून किंवा पहिल्यांदा आपण काय करू? यानं घेतलेला टॅक्स आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, आउटपुट टॅक्स म्हणजे गिरायकाकडून ग्राहकाकडून घेतलेला आहे, 2,20,000 गुणिले 18/100. 2 शून्याला या 2 शून्य गेल्या, ₹0,0, बरोबर का. 18,00,000 18,000 आणखीन किती येणार आहे? मी आकडेमोडी तर करून ठेवलेली आहे, वेळ नको. तुम्ही फक्त हे काय करायचे? या गुणाकार करायचा आहे आणि तिथे लिहायचं आहे 39,600 रुपये. 39,600 रुपये म्हणजे रिटेलर टॅक्स इनव्हॉइस ऑफ रिटेलर, टॅक्स इनव्हॉइस ऑफ रिटेलर इज इक्वल टू, बघा, रिटेलर्स टॅक्स इनव्हॉइस CGST इज इक्वल टू SGST म्हणजे त्याच्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये CGST SGST किती येईल? तर 1/2 GST म्हणजे 1/2 आणि GST म्हणजे हा त्यानं दिलेला 39,600 म्हणजे याचं काय येईल? 90, 18, 82, 16 म्हणजे 19,800 रुपये. लक्षात घ्या, CGST आणि SGST रिटेलर्सच्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये 19,800 रुपये येईल. आता GST पेएबल बाय रिटेलर. आता रिटेलरनं GST किती पेएबल केला? तर मग सारखंच आपल्याला काय करावं लागेल? देअरफॉर इज इक्वल टू GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, बरोबर आहे का. आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट आहे ₹39,600
600 मायनस त्याचा आता ITC किती आहे तर रुपीज 32,400 ओके। आणि म्हणून मग याची जी वजाबाकी आहे ती किती येणार आहे 7,200 रुपये 7,200 आणि म्हणून मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST इज इक्वल टू 1/2 इंटू 7,200 म्हणजेच 2 त्रिक 6 1 2 6 12 0 0 म्हणजे यांच्यामध्ये CGST आणि SGST किती येईल 3,600 रुपये CGST आणि SGST येईल। आता आपल्याला काय काय विचारलेलं आहे ते आपण काय करायचं आहे आता लिहायचं आहे। आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे होलसेलर्स टॅक्स इनव्हॉइसमध्ये CGST आणि SGST किती असेल तर तो आपण काढलेला आहे रुपीज 16,200 रुपये। आता रिटेलर्स टॅक्स इनव्हॉइस असेल म्हणजे त्याची जी पावती असेल त्यामध्ये त्यानं CGST SGST किती घेतलेला आहे 19,800 रुपये। त्यानंतर होलसेलर्स पेएबल म्हणजे होलसेलरनं CGST SGST किती पेएबल केला आपण इथं काढलेलं होतं तर तो होता 2,700 रुपये। आणि रिटेलरनं पे किती केला CGST SGST म्हणजे घेतला किती आणि पे किती केला लक्षात घ्यायला पेड म्हणजे दिला किती आणि घेतला किती दिला रिटेलरनं तर 3,600 म्हणजे CGST 3,600 रुपये आणि SGST 3,600 रुपये म्हणजे टोटल त्याने किती केलेलं आहे 3,600 प्लस 3,600 म्हणजे 7,200 असं याचं काय असेल उत्तर असेल। अशा पद्धतीनं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। मित्रांनो प्रश्न मोठा आहे त्याचं उत्तर सुद्धा लांबीला जास्त आहे परंतु अवघड नाही। 1-2 वेळा तुम्ही सराव करा पहिल्यांदा तुम्हाला काहीही समजणार नाही एक वेळा बघून हे समजणार नाही तर तुम्हाला 1-2 वेळा हा व्हिडिओ पाहावा लागेल वहीमध्ये उदाहरण सोडवून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही सराव केल्यानंतर सरावानं तुम्हाला नक्की जमणार आहे। अवघड असं यामध्ये काहीही नाही। आताच्या सेशनमध्ये आपण मित्रांनो इथंच थांबूया। धन्यवाद।